नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण अशा प्रकारचे 4 मसाले पाहणार आहोत जे तुम्ही बाजारातून अगदी ब्रँडेड मसाले आणतात, पण मात्र कमी तुम्हाला क्वांटिटी मिळते आणि त्याचबरोबर महाग सुद्धा पडतात. तर तेच मसाले आपण जर घरी बनवले तर क्वांटिटी सुद्धा आपल्याला त्याची अगदी जास्त मिळेल, म्हणजे वजनी जास्त होईल आणि अगदी महागही सुद्धा पडणार नाही आणि आपण ते वर्षभर सुद्धा टिकू शकतात. आपल्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज लागत नाही. तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. तर सगळ्यात अगोदर इथे काय करायचंय, एखादा आपण पॅन किंवा कढई काही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये घालायचे 1 चमचा धणे घालायचे, त्याचबरोबर घालायचे 1 चमचा जिरं घालायचे आणि नंतर तसंच घालायचे आपण 1 चमचा बडीशेप. आता ही आपण क्वांटिटी घातली की काय करायचं, थोडंसं त्याला ना अगोदर जरा परतून घ्यायचं, म्हणजे जरासं भाजून घ्यायचं. काढका आणि भाजताना मात्र गॅस मंदच ठेवायची, अगदी फास्ट ठेवायची नाही. आता थोडेसे भाजले गेले की बाकीचे मसाले टाकूया. सगळ्यात अगोदर 4-5 अशा वेलची घालायचे, काळी मिरी घालायचे, तसंच घालायचे मेथी दाणे घालायचे. आता मेथी दाणे अर्धा चमचा, काळी मिरी तुम्ही 1 चमचा घालायचे, दालचिनीचे तुकडे 2-3 घाला आणि त्याचबरोबर पुन्हा याला भाजून घ्यायचे. आणि हे जरासं भाजलं गेलं की नंतर आपण त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या टाकायच्या. आता सुक्या मिरच्या इथे 4-5 टाकला तरी हरकत नाही किंवा 5-6 टाकला तरी चालेल. ह्याच्याने सुद्धा आपल्याला म्हणजे तो मसाला तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी करा. इथे मी फक्त 4 टाकलेत. आता हे झालं की हा मसाले चांगले भाजले गेलेत. अगोदरच भाजण्याचा खूप महत्त्वाचं आहे, चांगले भाजले पाहिजे. जर ते भाजले गेले नाही तर मात्र खराब होऊ शकतात. भाजले गेल्यानंतर त्याला थंड करणे तितकंच गरजेचं आहे. थंड केलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि नंतर थोडेसे बाकीचे मसाले आपण त्याच्यात टाकायचे. लाल तिखट टाकायचे 1 मोठा चमचा, त्याचबरोबर 1 चमचा आपण टाकायचे आमचूर पावडर, 1 चमचा टाकायचे आपण सुंठ पावडर आणि 1 चमचा साखर. आता इथे मी क्वांटिटी 1 चमचाने घेतले, तर तुम्ही जर जास्त करायचं तर तुम्ही जास्त क्वांटिटी घ्या. आता हे करून आपण त्याला वाटून घ्यायचे. तर हा पहा आपला आता मॅजिक मसाला रेडी झाला आहे. या मॅजिक मसाल्याला आपण एखादा काचेची बॉटल, काही बरणी, तुम्ही जी काही असेल ती घ्यायची, स्वच्छ अगदी कोरडी करायची. त्याच्यात ओलसरपणा असता कामा नये, नाहीतर ते मसाले खराब होऊ शकतात. आता हा मसाला झाला तर आपण आता बनवणार आहोत, इथे आपण नंतर बनवणार आहोत पावभाजीचा मसाला. पावभाजीचा मसाला बनवण्यासाठी काय करायचे, पुन्हा तेच आपण घेतलेलं आहे पॅन. सगळ्यात अगोदर धणे टाकायचे. इथे मी 2 चमचे धणे टाकले, त्याचबरोबर बडीशेप 1 चमचा, जिरं टाकायचे 1 चमचा, त्याचबरोबर काळी मिरी 1 चमचा टाकायचे. लवंग मात्र तुम्हाला 10-12 अशा घालायचे. दालचिनी घालायचे 1 मोठा तुकडा आणि नंतर त्याचबरोबर टाकायचे आपण मोठी वेलची. मोठी वेलची जी काळी असते ना ती टाकायची 2. तसंच टाकायची हिरवी वेलची टाकायची 4-5. नंतर टाकायचे तमालपत्र. तमालपत्र तुम्ही इथे 2 किंवा 1 कितीही घेऊ शकता. ते जरासं टाकायचे. मी इथे लहान असल्यामुळे 2 घेतलेत आणि मोठं असेल तुम्ही 1च घ्यायचे. आणि त्यानंतर टाकायचे आपण याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं, जरासं 1 सेकंड असं भाजून घ्यायचं अगदी, म्हणजे ते झणे आहेत ना आणि जिरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे भाजले गेले की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे सुक्या मिरच्या. आता सुक्या मिरच्या टाकताना मात्र तुम्ही काय करायचं, जास्त तुम्हाला जर हवं असेल ते तुम्हाला मी अगोदर तेच सांगितले, जास्त हवं असेल तर जास्त करायचं. तर इथे मी घेतल्या 2-3 अशा सुक्या मिरच्या, म्हणजे अगदी 5-6 घेतला तरी चालेल, जेमतेम त्या असल्या तरी चालतात. आता हे सगळं झालं की पुन्हा त्याला जरासं परतायचे. परतल्यानंतर छान असं अगदी भाजलं गेले, सुगंध यायला लागतो. जेव्हा आपण असे मसाले भाजतो ना तर अगदी मस्त घरभर सुगंध पसरतो. थंड करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याला चांगलं असं वाटून घ्यायचे. पण वाटताना कधी कधी असंही आपण करू शकतो की अगोदर मसाले टाकून त्याला वाटून ना नंतर आपण बाकीचे जे मसाले ना ते टाकू शकतो. तर मी आता काय करणार आहे, इथे ना अगोदर घालायचे आपण सुंठ घालायचे 1 चमचा, त्याचबरोबर जराशी हळद, काळं मीठ टाकायचे 1 चमचा आणि नंतर टाकणार आहोत 1 चमचा आमचूर पावडर. आता हे सगळं झालं की आपण त्याला चांगलं अगदी वाटून घ्यायचे. आता वाटून घेतल्यानंतर अगदी मस्त असं वाटून बारीकसं वाटून घ्या. तुम्हाला चाळणीने चाळायची वगैरे काही गरज नाही, का चांगलं बारीक वाटलं होतं. पुन्हा आपण अशी बरणी वगैरे काही काचेची बॉटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचे. आता हाही मसाला आपला तयार झालेला आहे, पावभाजी मसाला. तर आता आपण बनवणार आहोत किचन किंग मसाला, जो सगळ्यात महत्त्वाचा असतो की आपल्याला भाजीसाठी काही अगदी कधी हवा असेल ना याची चव अगदी अप्रतिम लागते. इथे घ्यायचा 1 मोठा चमचा धणे, जिरं घ्यायचं 1 चमचा, 1 चमचा घ्यायचे बडीशेप, त्याचबरोबर 1 चमचापेक्षा जरासं कमी शहाजिरं घ्यायचे. इथे घ्यायचे आपण 1 चमचा ओवा घ्यायचे. ओवा घेतला की नंतर घेणार आहोत आपण काळी मिरी घ्यायची, नंतर लवंग घ्यायचे 10-12 लवंग, चक्री फूल घ्यायचे 2 तुकडे, असे 2 फूल असतील
तर ते टाकायचे. नंतर टाकायचे जायपत्रीचे 2 फुलं असतील तर ती टाकायची. ती टाकली की मोठी वेलची घ्यायची आपण 2. आणि त्याचबरोबर इथे मी घेतली पिवळी राई जी असते ती घेतली. जर तुमच्याकडे पिवळी नसेल तर जी आपण रोज फोडणीला वापरतो ती घेतली तरी चालेल. ती 1 मोठा चमचा. मेथीदाणे अर्धा चमचा घ्यायचे. थोडंसं सगळे मसाले जरा असे परतून घ्यायचे. अशा प्रकारे परतले गेले, चांगला परतून घ्या. कारण धणे जिरे सगळं काही अगदी सुगंध येतोच मस्त असा. आता हे परतले गेले की नंतर आपण टाकायचे सुक्या मिरच्या. इथे मी 5-6 मिरच्या सुक्या टाकल्यात. आणि नंतर आपण ह्याला तमालपत्रही टाकून त्याला भाजून घ्यायचे. आणि भाजून घेतल्यानंतर ना हे जे मसाले आहेत ना अगदी आपण काय करायचं, याला अगोदर काढून घेऊया ताटामध्ये. कारण हे चांगले भाजले गेलेत. कारण का ह्याच्यामध्ये जर आपण डाळी टाकला तर मात्र भाजलं जाणार नाही. म्हणून ह्याला अगोदर काढून घ्यायचं. आणि त्याच्यामध्येच आपण पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण टाकायची उडदाची डाळ 1 मोठी चमचा. आणि त्याचबरोबर 1 चमचा टाकायचं आपण चण्याची डाळ. आता ही टाकली की चांगलं भाजून घ्यायचे. जरासं भाजलं गेलं की छान असं, का ह्या डाळींना त्याच्याबरोबर भाजलं जात नाही, त्या कच्च्या राहतात. म्हणून ह्याला नंतर भाजायचं. नाहीतर ह्या अगोदर भाजून त्यानंतर भाजायचं, असं करू शकता. त्याच्यामध्ये अगदी गॅस बंद करायची आणि कसुरी मेथी टाकून द्यायची. का कसुरी मेथी अगदी तवा आपला किंवा जे काही पॅन घेतो तो अगदी गरम असतो. आणि नंतर मी गॅस बंदच केली होती आणि जे मसाले पुन्हा त्याच्यामध्ये टाकून 1-2 परतायचे. अगदी आता मात्र पुन्हा थंड करायचे. आणि थंड केल्यानंतर आपण पुन्हा त्याला आता वाटून घ्यायचं. आता एक छान असे आपले मस्त असे थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याला घालायचे. आता हे सगळे आता जे काही तमालपत्र सुक्या मिरच्या घालून व्यवस्थित आपण याला आता वाटताना इथे मी काय केलंय तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्याला मी अगोदर वाटून घेतले. अशा प्रकारे वाटल्यानंतर त्यात टाकायची हळद टाकायची, आमचूर पावडर टाकायचे, नंतर टाकायचे आपण याच्यामध्ये काळं मीठ. आता हे सगळं झालं की पुन्हा एकदा जरासं फिरवून घ्यायचं. पुन्हा फिरून झालं म्हणजे आपला हा मसाला किचन किंग मसाला छान असा रेडी झालाय. आता हा सुद्धा रेडी झालाय. ह्याच्यामुळे आपण पुन्हा त्या बॉटलमध्ये भरून आणि काय करायचं, अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये भरताना तेव्हा अशा प्रकारे नावं लावायची म्हणजे आपल्याला बरोबर ओळखायला येतं काहीच. आता बनूया तंदुरी मसाला. अशा प्रकारचे मसाले बनवले ना सगळी कामं अगदी सोपी होतात. जास्त आपल्याला काही मसाले आणायची गरजही लागत नाही. 1 चमचा घ्यायचे आपण धणे घ्यायचे, 1 चमचा जिरं घ्यायचे, 1 चमचा बडीशेप, मेथी दाणे घ्यायचे अर्धा चमचा, त्याचबरोबर घ्यायची काळी मिरी 1 छोटा चमचा, लवंग घ्यायचे आपण 10 लवंग घ्यायचे, जावित्री 1 फूल, त्याचबरोबर दालचिनीचा 1 तुकडा घ्यायचे, चक्री फूल तुम्ही असला तर 1च तुकडा घेतला तरी चालेल. वेलची घ्यायची आपण 2च हिरव्या ज्या वेलच्या होत्या त्या घ्यायच्या. आणि नंतर आपण घालायचे त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या. सुक्या मिरच्या मी 4 घेतलेल्या आहेत. आणि पुन्हा ह्याला अगदी चांगलं मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचे. आणि ह्या मसाले असे आपले रेडी असले ना की आपल्याला अगदी कधी आपल्याला पावभाजी आपण बनवतो, कधी आपल्याला तंदुरी कधी चिकन बनवतो, पनीर आपण त्याच्यामध्ये करतो, तेव्हा सुद्धा आपल्याला हे अगदी खूप उपयोगी आणि तसेच बनतात जसे आपण रेडीमेड बाहेरून आणतो. आता हे छान असं मसाले भाजले गेले. पुन्हा ह्याला आपण छान असं थंड करायचं. थंड केल्याशिवाय कधीही वाटायचं नसतं. आता हे थंड झालं पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आणि हा मसाला सुद्धा मी तसंच करणार आहे. अगोदर त्याला वाटून घेणार आहे आणि नंतर त्याला बाकीचे थोडेसे मसाले टाकायचे. लाल तिखट, आमचूर टाकायचे 1 चमचा टाका, आमचूर 1 चमचा टाकायचे, काळं मीठ सुद्धा 1 चमचा, त्याचबरोबर जराशी हळद म्हणजे अर्धा चमचा हळद टाकायची आणि कसुरी मेथी टाकायची आपण 1 चमचा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ टाकायचं. बस एवढं झालं की पुन्हा ह्याला आपण 1 फिरवून घ्यायचं म्हणजे आपला हा मसाला रेडी झाला. आता आपले 4ही मसाले अगदी छान असे रेडी झालेले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही अगदी नक्की करून बघा. तुमचे सुद्धा मसाले तुम्ही अशा प्रकारे बनवले की कुठे तुम्हाला कुठले मसाले आणायची गरज नाही. पटकन सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही. घरामध्ये सगळे मसाले अगदी आपल्याकडे असतातच. आणि हे मसाले बरोबर कधी तुम्हाला काही वाटलं की तुम्हाला अगदी जाऊन आणण्याची गरज नाही, महागी आणण्याची गरज नाही. मस्त आपले मसाले रेडी झाले. तुमच्याकडे मी सगळ्या 4ही मसाले दाखवलेत. आणखीन काही हवं असतील तर तुम्ही मला नक्की कॉमेंट्स करून सांगायचे. आवडल्यास माझी रेसिपी तुम्हाला जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. आणि त्याचबरोबर पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर.